वृत्तांबरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? वांगचूक यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात आंदोलन, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. किती धाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. हिम्मत असेल तर आत्ता निवडणुका जाहीर कराव्यात, शिवतीर्थवरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवतीर्थवर आयोजित आंदोलनामध्ये नगरसेवक राजोग संजय पाटील यांची उपस्थिती, सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वक्तव्य. राजनाथ सिंग यांच्या पाया पडून सुप्रिया सुळेंनी घेतला आशीर्वाद, दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीनंतरचा सुळेंचा व्हिडिओ व्हायरल. मारकुटा रमेश म्हात्रे पोलिसांना शरण, तरीही माज उतरला नाही. पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवर हात ठेवून रुबाबात बसल्याचा व्हिडिओ चर्चेत. नीटचा निकाल लागता सीबीआयचं पथक लातूरात ठाण मांडून मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये चौकशी सुरू. आषाढीनिमित्त वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे, माऊलींची पालखी नातेपुते तर संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरात मुक्कामी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ. फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेन विरुद्ध अर्जेंटिनामध्ये अंतिम लढत. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सुरू होणार महामुकाबला. जालना शहरामध्ये जुन्या मोंढा भागात एका जीर्ण झालेल्या इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली आणि या घटनेमध्ये 4 दुचाकींसह एका कारचंही मोठं नुकसान झालं. शनिवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे भिंत कमकुवत झाली आणि आज शटरसह इमारतीचा भाग काही कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीजवळ पार्क केलेल्या 4 दुचाकींसह एका कारचंही नुकसान झालंय. महानगरपालिकेच्या वतीने आमचे जे एसआय या ठिकाणचे, तर त्यांनी पंचनामा वगैरे या ठिकाणी केला आणि हे जे भिंत पडलेली आहे, शटर पडलं, त्याच्यामध्ये यांच्या 3-4 दुचाकी वाहन त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. शेजारी दायमाजी म्हणून त्यांची एक कार होती, तिचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जीवितहानी कुठल्याही प्रकारची झालेली नाही. पावसाची सुरुवात होताच पुण्यातल्या पर्यटकांची पावलं आता आपोआप सिंहगडाकडे वळत आहेत. किल्ल्यावर ढग उतरलेले आहेत, थंडगार वारा आहे आणि नयनरम्य निसर्गाचा आनंद लुटण्यासाठीच पुणेकर आता सिंहगडावर दाखल होत आहेत. अशातच आज सिंहगडावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी वनविभाग आणि वनव्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांना गर्दीचं नियंत्रण मिळवण्यासाठी मोठीच धावपळ करावी लागली. आपण पाहतोय की इथं सिंहगडावरचा जो रस्ता आहे तिथं जवळपास 3 किलोमीटर लांबपर्यंत पर्यटकांच्या गाड्यांची रांग लागली होती. निमुळता रस्ता आहे आणि त्या ठिकाणी खरं तर 4 व्हीलर्सची रांग लागलेली आपण पाहायला मिळतोय. बाजूनच 2 व्हीलर सुद्धा जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नदी असलेली खेडमधली जगबुडी, तिनं धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे. जगबुडीच्या पुराचं पाणी आता खेडच्या मटन मच्छी मार्केट परिसरात शिरलेलं आहे. त्यामुळे इथं संपर्क तुटलाय, तर त्या परिसरात अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणीही शिरलेलं आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी असलेली जगबुडी नदी आता पात्राबाहेर आलेली आहे. धोकाची पातळी ओलांडलेली आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की मटन मच्छी मार्केटचा जो संपर्क आहे तो या ठिकाणी तुटलेला आहे. जर आपण बघितलं तर हे रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंट पाण्याखाली गेलेलं आहे. अनेक लहान मोठी दुकानं जी आहेत ती या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आपण पाहतोय. जर या बाजूला जर आपण बघितलं तर ही पूररेषा आहे त्या बाजूला आणि त्या पूररेषेच्या जवळच कुठल्याही क्षणी या ठिकाणी पाणी जे आहे हे पोहोचू शकतं.
आपण माझ्या जर पाठी बघितलं तर जगबुडी नदीचं हे मोठं पात्र आहे आणि खेड शहरामध्ये याच ठिकाणाहून जे पुराचं पाणी आहे हे शहरामध्ये शिरतं. अनेक जे व्यापाऱ्यांची दुकानं आहेत ही जे नदीच्या काठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पाणी जे आहे हे शिरतं आणि प्रचंड नुकसान होतं. आता जर आपण पाहिलं तर जगबुडी नदीची पाण्याची पातळी ही 7 मीटर ही धोक्याची पातळी आहे आणि जवळपास आता धोक्याची पातळी नदीनं ओलांडलेली आपल्याला पाहायला मिळते. पावसाचा जोर आहे तो अजूनही कायम आहे, त्याच्यामुळं कुठेतरी व्यापारी देखील दास्तावले आहेत. आतापर्यंत 2 वेळा खेड शहराला पुराने वेढलं होतं, 2 वेळा पूर भरला. आता 3ऱ्या वेळेला सुद्धा पूर भरण्याची जी शक्यता आहे ही वर्तवली जाते. त्यामुळं व्यापारी जे आहेत हे सतर्क झालेत, आपला माल सुरक्षित ठिकाणी नेत आहेत आणि पुन्हा एकदा जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. दरडप्रवण क्षेत्र असेल, पूरप्रवण क्षेत्रातील गावं असतील, सर्व गावांना अलर्ट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड रत्नागिरी. आता कोकणामध्येच सिंधुदुर्गामध्ये 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर पावसानं पुन्हा दमदार पुनरागमन केलंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि पावसाच्या प्रतीक्षेत नागरिक होते त्यांना दिलासा मिळालाय. आंबोलीसह चौकुळ आणि गेळे परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण परिसराला नवसंजीवनी मिळालेली आहे. पावसामुळे एकीकडे निसर्गाचं सौंदर्य खुलून गेलेलं आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. पर्यटकांचा सुद्धा आनंद द्विगुणित झालेला आहे. गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस जो आहे पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. आंबोलीमध्ये मी आहे आणि आंबोलीमध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. रविवार असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी आंबोलीमध्ये केलेली पाहायला मिळते आणि पावसाने दमदार सुरुवात आंबोलीमध्ये केलेली आहे. आंबोली असेल, चौकुल असेल, गेळे असेल, चौकुळमधील नेनेवाडी असेल, केगदवाडी असेल, या सगळ्या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे. धुवाधार पाऊस जो आहे आंबोलीमध्ये होताना पाहायला मिळतोय. पर्यटकांची मोठी गर्दी आज आंबोलीमध्ये रविवार असल्याने, विकेंड असल्यामुळे पाहायला मिळते आणि आज आंबोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला पाहायला मिळते. निश्चितच तब्बल 15 ते 17 दिवसाच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि चौकुळ, गेळे, केगदवाडी या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने निश्चितच शेतीच्या कामांना सुद्धा वेग आलेली पाहायला मिळते. याशिवाय वर्षा पर्यटनाला पसंती देणाऱ्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात आंबोलीमध्ये गर्दी केलेली पाहायला मिळते. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, आंबोली. उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि या अधिवेशनामध्ये मोदी सरकार 5 नवीन आणि 2 प्रलंबित अशी एकूण 7 महत्वाची विधेयकं मंजुरीसाठी संसदेत मांडायच्या तयारीत आहेत. मागच्या अधिवेशनाचा अनुभव घेत सरकारनं यंदा पूर्ण तयारीनिशी घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक पवित्र्यात आहेत आणि सरकारला घेरण्यासाठी एकजुटीनं तयारीला लागलेले दिसून येत आहेत. सरकारला घेरण्यासाठी विरोधक काही मुद्द्यांवर जोरदार गदारोळ घालण्याची ही चर्चा आहे, शक्यता वर्तवली जाते. आता अधिवेशनामध्ये प्रमुख मुद्दे कोणते असतील आपण सविस्तर पाहूया. आपण पाहतोय की महिला आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. मागच्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी हे विधेयक रोखलं होतं आणि त्यानंतर आता ह्याची चर्चा होऊ शकते. सरकारकडनं पुन्हा आता पटलावर हे विधेयक ठेवलं जाईल अशी शक्यता सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना मिशन 360 यशस्वी करण्यासाठी सरकारनं जोरदार मोर्चे बांधणी यावेळी केल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसकडनं सरकारला घेरण्यासाठी सुद्धा जोरदार तयारी होतीये. काँग्रेस सुद्धा आता सरकारला घेरण्यासाठी पुढे आहे आणि सगळ्यात मोठी पक्षांतराची लाट यावेळी झाली होती. हा सुद्धा एक मोठा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. संसदेमध्ये मोठी खडाजंगी होण्याची शक्यता याच मुद्द्यावरनं वर्तवली जाते. तर नीट पेपर लीक प्रकरण आपण पाहतोय. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतले गोंधळ आणि पेपर लीकचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला जाऊ शकतो. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा मुद्दा सुद्धा गाजणार आहे असं कळतं. राम मंदिर दान चोरीच्या प्रकरणावरनं प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर विरोधकांकडनं सरकारची कोंडी करायचाही प्रयत्न या राम मंदिर प्रकरणावरनं होऊ शकतो.